तर 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचं एन्काउंटर प्रकरण सरकारने 2 कोटी थकवल्याचा रोहित आर्याचा आरोप होता। कोणतीही थकबाकी नसल्याचं स्पष्टीकरण यावर शिक्षण विभागाकडून देण्यात आले। काही देणं बाकी असेल तर चौकशी करून कुटुंबाला दिलं जाईल असं केसरकर यांनी म्हटलंय। तर पेमेंट सरकारी नियमांप्रमाणेच होत असतात असं केसरकर यांनी म्हटलंय। त्यांना ओलीस धरणं हेच मुळात चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांनी कारवाई करून त्यांची सुटका केली ही समाधानाची बाब आहे। परंतु तरी पण एक सहानुभूतीच्या दृष्टीने त्यांचं बिल जर काय पेंडिंग असेल तर त्यांच्या कुटुंबियांना ते मिळेल 100%, कारण शासनाचे पैसे कधीही बुडत नाहीत ही वस्तुस्थिती आहे। आता ते गेलेले असल्यामुळे त्यांनी जे काय अंडरटेकिंग वगैरे द्यायचं ते त्यांना एक्झाम करता येईल का याच्याबाबत मी चौकशी करेन आणि सहानुभूतीपूर्वक त्यांच्या बाबतीत दृष्टिकोन स्वीकारण्याच्या बाबतीत मी विनंती करेन। आज विरोधी पक्षांवरती ज्या पद्धतीचा दबाव आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे, हे जे काही चाललेलं सर्वेक्षणाचा प्रकार जो चाललाय ते लोकशाहीमध्ये होत नाही। ही लोकशाही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षातर्फे चाललेला आहे आणि हे निश्चितपणे निषेधार्ह आहे। याचा जाहीर आम्ही निषेध। त्याने जे गुन्हेगारी पाऊल उचललं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही, परंतु गुन्हेगारी करत असताना त्या गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे कोण आहेत त्याचेही त्या ठिकाणी शोध घेण्याची आवश्यकता